हॅलो न प्लस एक असे 2 धावा मिळतात या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती खराब चेंडूंबाजी, पण टप्पा मिळेपर्यंत आता टप्पा मिळाला तर मला वाटतं सुरेख चेंडू फेकून पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू रिलीज करायची पद्धत, एक वेगळीच पद्धत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळते, अशा एकूण 2 धाव मिळतात. मग 0 चेंडू 4 धावा, अजून एकही चेंडू फेकला गेला नाहीये. तर षटकार होतो की सुरेख पहिले ऑफसाईडच्या दिशेने फटका सुंदर पडतो, कालपीटच्या साईडने गेला आहे. नैसर्गिक अडथळ्याचा फायदा मिळतो. 2 धाव पूर्ण केले, 3 धाव व्हायला पाहिजे दिसतो, माणूस दिसतोय आणि खराब थ्रो म्हणावा लागेल, थोडं फेकी म्हणावे लागेल, गॅदर झाला, पण तोपर्यंत 3 धाव पूर्ण केले. स्वतःचं खातं करतोय सागर. 3 सही सामना करतो टाको, अतिशय श्रेय फटका, उंच फटका होऊ शकतो आणि संयम याला काही गोलंदाजीची दिशा मिळत नाही. फुलटॉस चेंडू पडतात. आता हा खराब चेंडू पुन्हा म्हणावा लागेल, हा नो चेंडू गोष्टी करतायत. अटली धाव कुठली मिळत नाहीये किंवा एकच धाव समाधान म्हणावं लागतं. अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या येते ती 2-14. अतिशय सुरेख दरम्यानच्या कालावधीत मान्यवरांच्या आमच्या योग्य उपस्थित आहेत. माजी जिल्हा परिषद सभापती महेश माप हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. जर त्यांची इच्छा असेल तर समालोचन करू शकतात. अतिशय सुरेख असे मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेख आमच्या गावचा विकास आणि आमच्या परिस्थितीचा विकास करतात. याच दरम्यान उंच उडलेला झेल होऊ शकतो आणि पुन्हा एकदा मला वाटतं ग्राउंडच्या बाहेर आणि या कारखाने जोरदार हल्ला करायला जे बोबलेवाडी संघाने पहिल्या षटकार म्हणतात आपण सामना आपल्याकडे सुरेख डिफेन्स म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्रक्षण फॉलोथ्रू मध्ये संयम येतात. दरम्यान षटक संघाचा इशारा येतोय. पहिल्या सुरेख चेंडू, पण हा व्हाईट घोषित करतात पंच. अतिशय सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू लो बाउन्स झाला. सागरची बॅट अगोदरच गेली, कारण त्याला लेफ्ट साईडला एक मोठा बिग हिट करायचा होता आणि सुंदर पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल बॉलचा काही संपर्क होत नाही. बॅट अगोदर जाते, बॉल नंतर जाते, संपर्क होत नाही. संपर्क झाला तर एक वेळेस. आणि आता मात्र खराब चेंडू हा वाईट बॉल घोषित, नो बॉल घोषित केलाय. खंडागळे यांचं एसटी सेक्शन खराब आणि पुन्हा एकदा थ्रो फेकी खराब होते. याचा फायदा उठवतात ते दोन्ही फलंदाज. आणि आता धावा डिक्लेअर करायचे आहेत. टोटल 4 धावा, एकूण 4 धावा. आणि आता स्ट्राईक लागलेला फलंदाज जो आक्रमक फलंदाज येतो का अतिशय सुरेख गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती काहीशी कमी होते. अतिशय सुरेख, पण हा लेग साईडला खूपच धाव जाणारा चेंडू त्यांचा व्हाईट बॉल घोषित करतात. धाव संख्येत 1 ने भर होते समीर गोलंदाजांकडून. आणि आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा आणि हा लो बाउन्स राहिलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सामने सगळे झाले पाहिजेत आणि सुरेख चेंडू पुन्हा एकदा फंबल आपल्याला पाहायला मिळते एसटी शिक्षकाकडून आणि एक धाव मिळते. झाला असता असं खूप स्लो बाउन्स होतो आणि त्यामुळे बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आणि आता मात्र सुरेख संपर्क म्हणावा लागेल. पहिला झेल होऊ शकतो आणि हा फंबल आपल्याला पाहायला मिळेल शिक्षकाकडून. धावा 3 वसूल केलेल्या 4थी धाव घेण्याचा मानस दिसतोय आणि अतिशय सुरेख फटका होत आहे. धावा मिळत आहेत 3. धाव संख्या होती ती 37. बिनबाद 37. गावकुरा फलंदाज पाहूया काय करतोय, काय करिश्मा करतोय. उंच फटका मारण्याचा प्रयत्न आज झेल आणि सुरेख झेल टिपलाय. पहिला गरीब बाद होतोय बोंबलेवाडी संघाच्या विराटच्या स्वरूपात. निघालेले आहे सर्व मान्यवर मंडळांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. गोलंदाजी होते आपल्याला टप्प्यावर 2 हॅट्रिकची संधी या गोलंदाजाला आणि हॅट्रिक होते का ते पाहूया. आणि मात्र हॅट्रिकची संधी आलेली दिसते. उंच उडलेला झेल होऊ शकतो आणि फलंदाज प्रेमाने मारतो, प्रेमाने खेळतो की गोलंदाजीची धुलाई करतो प्रेमाने हे पाहायचं आहे. पहिला चेंडू आणि अतिशय सुरेख चेंडू 4 चेंडूवर 4 बळी मिळाले. सुंदर कमबॅक करावं लागेल आपल्याला. फलंदाजाला लवकर यायला सांगा, कारण आपण जे सामने घेतो ते 20 मिनिटात व्हायला पाहिजे. हे करण्यावर चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भरणे, एकूण 2 धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या होते 39. आता कुठेतरी धावसंख्येला एक पाहायला मिळालं. सलग 4 चेंडू 4 गोल. आता पुन्हा पुढचा चेंडू सामना करतो
सुरेख रनिंग एक धावच्या स्वरूपात एक धाव मिळालेला या फलंदाजाला. धाव संख्या होते 75 धाव व्हायला होत्या. तर सुंदर कमबॅक म्हणावं लागेल महालक्ष्मी संघाकडे संघाचं. सलग 4 चेंडू 4 बळी मिळवले. आता पुढचा चेंडू सामनाकडे पुन्हा एकदा आक्रमक प्रतिनिश्चित आहेत. बॉल आणि बॅटचा तितका संपर्क पाहिजे तेवढा झाला नाही, कारण बॉल हा खूपच वरती लागला, आता नसला. त्यामुळे एकच धाव समाधान मला मिळेल. चेंडू पडल्यानंतर एक वेगळी घुसणी निर्माण झाली आणि त्यामुळे बॉल आणि बॅटचा जो संपर्क व्हायला पाहिजे. आता पुन्हा एकदा खराब खेळाडू सुंदर 5वा धक्का बसतो संघ बजरंग डोंगरे पावला. अंतिम षटक आहे, अंतिम पंच आणि खूपच खराब चेंडू म्हणावा लागेल. पुढचा चेंडू बघूया काय होतोय, काय घडतोय. षटकार चौकार की झेल झाला असता, पण तो लँड मध्ये गेलेला चेंडू पाहिजे दुसऱ्या 3 धाव पुढे 4थी धावी गेलेला माणूस दिसतोय. पंबाने 4 धाव्या धावून काढलेल्या आहेत. एकूण 4 धाव्या चौकारच म्हणावं लागेल. विसरण्यासारखं आहे. आता पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू सामनाकडे प्रतिनिश्चित आक्रमक फटका सगळ्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा असताना सुरेख पटली पहिला चेंडू डाव्या यष्टी बाहेर झालेला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क शिल्लक आणि हा पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. माणूस होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. कुठं आहे रे प्रणित? अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला मिळालं डोळ्याला नव्हता. सुंदर आणि आता खराब चेंडू म्हणावा लागेल. नंदर खंडकर यांचं पण खंड आणि अतिरिक्त 2 धाव मिळतात. पुन्हा एकदा जय बजरंग मुंडे प्रणित कुठे गेला? अजून अर्धशतकी लागलेला आणि हा ओमचा फटका होऊ शकतो. 2 धावा 3 धाव पूर्ण केले. 4थी धाव घालायचा माणूस दिसतोय, पण सुरेख आणि फलंदाज बाद होतोय. संघासाठी पहिल्यासाठी घेऊन आला सागर. सामना करत संयम त्याने 25 धाव दिला. अरे अतिशय सुरेख होऊ शकतो. पहिला झेल तुला आणि अजूनही चेंडू हातात गावात दिसत भेटत ते दुसऱ्या दिसत आहे आणि दरम्यानच्या गळ्याला 3 धाव. पहिल्या चेंडूवरती झेल टिपला गेला असता. आणि अतिशय सुंदर क्षेत्रक्षण आपल्याला वाटतं पाहायला मिळतंय, कारण 2 धावा जवळजवळ वाचवले. ह्या गोलंदाजावर हल्ला करायला कारण आपल्याला 52 उद्दिष्ट पार करायचं आहे. फटकेबाजी करावीच लागणार. 20 चेंडूनी 52 धावा उद्दिष्ट घेऊन आणि सुरेख हा खराब फटका म्हणावा लागेल. विक्रम झोनमध्ये गेलेला एकच धाव मिळते. धाव संख्या होते नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुरेख अपील पाहायला मिळतो आपल्याला. अतिशय सुरेख टप्पा पहिल्यांदा चेंडू काही फलंदाजाला कळला नाही आणि तिन्ही अंपायर पहिल्या चेंडू झेल उडाला होता. झेल तुटला गेला असता तर आता वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. हा खराब चेंडू उजव्या यष्टीच्या कुठे बाल जाणारा चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. जेव्हा हक्कंदा संघाकडून खेळणारा पहिला धक्का बसतो तो आज्ञेश्वर महाराज कुठेतरी मोठ्या उंचीवर न्यायचं असा माणूस घेऊन हे आमचे सगळे मान्यवर मंडळी नेते मंडळी प्रयत्न करतात. आणि आता दरम्यानच्या कालावधीत 2 रन दरम्यानच्या कालावधीत 2 धावा घेतलेल्या आहेत आणि सैनिक जागा घेण्यासाठी आलेला होता. नंतर हा एक हाती सामना जिंकून देऊ शकतो. आज्ञेश्वर महालक्ष्मी संघाने खराब चेंडू आपल्याला डायरेक्ट हिट पाहायला मिळालेला आहे. पाहूया पंचायत येण्यासारखा मान फलंदाज खेळतो अशा संघाबरोबर आपल्याला हे कळतं. आणि हा पुन्हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख पहिला फटका आणि तितकं सुंदर क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतो. अंकुश भोमले यांच्याकडून खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याची षटकात गोलंदाजी झाली होती म्हणजे नोची आणि त्याच्यावर धावची झाला म्हणजे कळलं तरी मोठा डायलॉग म्हणावं लागला. नंतर खंडोबा होतो त्याला वाटलं पण नव्हतं की एवढा. तर हा पण खराब फेकी दिसते पाहायला मिळतो. काही आणि पुन्हा नैसर्गिक अडथळा क्षेत्रक्षणाचा फंबल 2 क्षेत्रक्षणाचा फंबल आपल्याला पाहायला मिळतो. खराब क्षेत्रक्षण अंतिम क्षणी आपल्याला
अतिरिक्त एक धाव असा एकदम अतिशय सुरेख मानलेला फटका पाहूया किती मिळतात. दोन धाव पुढे दिसत जाणार का मानस होतो खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतो पण फलंदाज खूप गंजलेला धावून जाऊन त्यामुळे ज्यांना आमच्या काळात एक वेगळीच ख्याती मिळते असा हा मुंबईतून मागवलेला फलंदाज सुरेख फलंदाजी करतोय. आपल्याला हा आपला सुंदर क्रिकेट जगतोय अतिशय सुरेख आणि त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतंय की पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा फायदा उठवताना दिसतोय तो रवींद्र बोंबले रवींद्र सनगरे या झेल टिपलेला पण दोन धावा धावून काढलेल्या आहेत. नाही हा खराब पुन्हा एकदा थ्रो दरम्यानच्या कालावधीत हा मग काय चालतंय. दरम्यानच्या कालावधीत एका हाताच्या कोणाचा तरी इनाम ठरलेला आहे ते कमिटीकडे जमा झाले त्याचा कोणाचा हरवला असेल त्याने कमिटी बॉक्समध्ये अजूनही षटक संपला तो इशारा येत नाही म्हणजे अजूनही गोलंदाजी चालूच आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. रवींद्र सनगरे उंच फटके मारायचा प्रयत्न दिसतोय मानस दिसतोय दरम्यान धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू राजमेश्वर महालक्ष्मी शनिवारवर संजू स्मृती तारेवर यासारख्या आणि गणेश उत्कृष्ट मंडळाचे नामवंत संघात दाखल झालेले आहेत आणि सुंदर फटका म्हणावा लागेल पंचायतीच्या दिशेने मानलेला आर्य याचा आणि दोन धाव मिळतात त्या चेंडू अतिशय सुरक्षित रवींद्र सनगरे यांना स्ट्राईकवर जायचा मानस दिसतोय कारण मीच फलंदाजी करणार आणि मीच जिंकून देणार तुम्हाला असा त्याचा मानस दिसतोय. पाणी आणायला लागला टाकीला अर्ध झालं. फुल टच चेंडू पाहूया आणि खराब क्षेत्रक्षण अंकुश बोंबले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा धाव मिळतात आणि हा खराब थ्रो काहीतरी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय जय बजरंग बोंबलेवर या संघाकडून आणि 4 धावा. आर्यन सारखा खेळाडू जर दमू लागला जवळजवळ ते मोबाईलवर पबजी खेळण्यात दंग असते आणि पबजीची आता मला वाटतं स्पर्धा ठेवावी लागणार आहे कारण क्रिकेट सारखे जे मैदानी खेळ असतात ते खेळ आता जवळजवळ संपुष्टात आलेले दिसत आहेत कारण खेळाडूंचा जो फिटनेस मिळत नाही पाहायला कारण जी प्रॅक्टिस पाहायला हवी आपल्याला जर दम लागला असेल तर विश्रांती घ्या दुसरे फलंदाज पाठवलं तर चालेल. हा वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी धावसंख्या होती ती 38 14 धावांची गरज आहे. रवींद्र सुंदर फटका पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्रक्षण आपल्याला पाहिजे मला तर 2 धावा करण्याचा मानस दिसतोय अरे 2 धावा चोरी दिसतात. अतिशय लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं ते बोंबलेवर मला वाटतं या षटकात संपवण्याचा मानस दिसतोय रवींद्र याचा उंच फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरेख फटका आणि केवळ एक धाव पुन्हा एकदा अंकुशाच्याकडे फंबर पाहायला मिळते आणि आता मात्र काय रवींद्र सनगरे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय कारण मला धावायला जमत नाहीये कारण ते शेवटच्या षटकामध्ये तर काही वेगळी सिच्युएशन म्हणजे काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल कारण सक्षम हा नव्या कामाचा खेळाडू आहे आणि हा नऊ चेंडू म्हणजे तो जी 9ची आधा आहे किंवा रेषा आहे त्याच्या पलीकडेच चेंडू गेलेला दिसत नाही अजूनही दरम्यानच्या कालावधीत 3 धावा म्हणजे एकूण टोटल 4 धावा. आता 5 चेंडूने 7 धावा या टोटल 4 धावा म्हणजे 9 आणि +3. आता मात्र आक्रमक फटका सजवलेला आहे पाहूया हा फलंदाज धावताना काहीतरी वेगळे आता 4 चेंडू 4 धावावर आपल्याला ही सिच्युएशन पाहायला मिळते आणि हा फुलटॉस चेंडू खराब चेंडू वाईट बॉल घोषित केला अतिरिक्त 1 अशा एकूण 2 धावा मिळतात. आता केवळ 2 धावांची गरज आहे. पैसे देणार आता मात्र सुरेख फटका कॅश असेल तर कारण फलंदाजाला माहिती आहे आपल्याला थोडक्यात सामना संपवायचा आहे. 2 धावा सामना जवळजवळ जिंकलेला आहे तो आज्ञेश्वर महालक्ष्मी शनगरवाडी संघाने